अगदी थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदेजी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. हॅलो. कारण तू लोकांमध्ये जावंस आणि संवाद साधावास. तर सर्वात पहिले आपल्यासोबत युवक आहेत, बरेचसे जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत. सर्वात पहिले मी त्या तरुणांचा कल जाणून घेणार आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार झालेल्या आहेत, आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत, काही योजना देखील आलेल्या आहेत. माझा पहिला प्रश्न, लाडकी बहीण योजनेसाठी काय वाटतं? लाडकी बहीण योजना कशी वाटते? खरंच खूप चांगली योजना आहे. म्हणजे स्त्रियांना ज्या गृहिणी आहेत त्यांना मदत होते या योजनेकडून. ज्या ज्या बिझनेस किंवा ज्या जॉब करतात त्यांना तसेही पैसे भेटतात, कुठून ना कुठून मिळतात, पण या योजनेने मदत होते स्त्रियांना. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, आपण लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्या आधी मागच्या 2 वर्षापासून एक चर्चा वारंवार आहे की पक्षफुटीचं प्रमाण झालं, त्यामुळे जनता खूप नाराज आहे, जनतेमध्ये रोष आहे. हे पटलंय का जनतेला? काय वाटतंय? ॲक्च्युली जी न्यू जनरेशन आहे ती जास्त म्हणजे पॉलिटिक्सकडे लक्ष नाही देत. तर जे काय म्हणजे संघ फुटलेत त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे न्यू जनरेशनचं, एवढं म्हणणं आहे. कन्फ्युजन आहे, मात्र हे पटतंय का? ठीक आहे, मी आपल्याकडे येतोय. आपला आवडता नेता कोणता? फेवरेट पॉलिटिशियन लीडर इन महाराष्ट्र? शरद पवार. शरद पवार. ओके. त्यांचा एखादा गुण का शरद पवार आपल्याला आवडतात? वाय? संघर्ष. संघर्ष, स्ट्रगल. ओके. तर शरद पवार हे या युवकांच्या आवडते नेते पुढे येतात. त्यांचं कारण देखील त्यांनी सांगितलं की संघर्ष हा त्यांचं जे मूळ आहे संघर्षाचा वारसा, त्यामुळे ते आवडतात. मी पुढे एकदा जाणार आहे. परत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. फेवरेट पॉलिटिशियन लीडर कुठला? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. मतदान केले? अजून केले नाही, कारण का अजून मिळालं नाही. एकनाथ शिंदे का? स्पष्ट वक्तायत आणि काम त्यांचं खूप चांगलं असतं. पक्षफुटी झाली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. मागच्या 2-3 वर्षापासून चर्चा सुरू आहे, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, खरी शिवसेना कोणाची. आता लोकसभा निवडणुका झालेत, याच्यातून खरंच निकाल लागला वाटतं का खरी शिवसेना कोणाची आहे? शिवसेना कोणाची हा निकाल लागला असेल किंवा नसला, पण एकनाथ शिंदे त्यांचं काम नीट करतायत. एकनाथ शिंदे खरी शिवसेना असली किंवा नसली, पण जे आहेत ते खरं दाखवतात. कोणत्या प्रकारचा फेकपणा नाहीये त्यांच्याकडे. आणि तर एकनाथ शिंदे स्पष्ट बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बऱ्याच काही जणांनी शरद पवार यांचं नाव घेतलंय, एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलंय. तर आम्ही पुन्हा एकदा काही युवक आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. कुठला युवा नेता आपल्याला आवडतो? फेवरेट यंग पॉलिटिशियन लीडर इन महाराष्ट्र? नाही माहिती. आपल्याला माहिती आहे? तर काही जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत, आपण सर्वांशी संवाद साधतोय. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभा निवडणुकांसाठी मी येणार आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करतोय की युवकांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत. कारण मागच्या 5 वर्षामध्ये जे राजकारण झालेलं आहे, ज्यावरती खूप टीका देखील केली जाते की आज कोणतेही नेते कोणावरती काही टीका केली तर ते काल तुमच्यासोबत होते किंवा ते उद्या आपल्यासोबत असतील याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारच्या राजकारणाकडे आपण नेमकं कसं बघताय? कारण काल कोणीही जरी कोणावरती आज काही आरोप केले तर एकतर ते काल तुमच्यासोबत होते, अन्यथा ते भविष्यात उद्या आपल्यासोबत असतील याची शक्यता नाकारता येत नाही. हे आता महाराष्ट्राला नॉर्मल झालंय का? आणि आता आश्चर्याचा धक्का बसणार नाही असं काही वाटतंय का? नेमकं या सर्वांबद्दल आपलं काय मत आहे? हे तसं बघितलं तर व्हायला नको हवं. कारण तुमची जी क्रेडिबिलिटी असते ती जवळपास सर्वच पक्षातल्या लोकांनी ती घालवलेली आहे. त्यामुळे मतदार म्हणून जर आम्हाला ज्यावेळी क्रेडिबल नेता कोण असं बघायची गरज येते, त्यावेळी एकाही नेत्याचं नाव तिथं समोर येत नाही. आणि पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, संधी कुठं आहे ते बघून आपली नीतिमत्ता ठरवतात. त्यामुळं जे ग्रासरूट लेवलचे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आपली डोकी फोडून न घेता जेवढं जमते तेवढं आपला कामधंदा बघून पॉलिटिक्सला उरलेला वेळ द्यावा असं मला वाटतं. नक्कीच अत्यंत महत्वाचा संदेश आहे की राजकीय नेते त्यांची मैत्री कायमची असते, त्या ठिकाणी वैर नसतं, मात्र कार्यकर्ते विनाकारण वैर आणतात असं त्यांचं म्हणणं. अतिशय महत्वाचा संदेश आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, सध्याचं राजकारण जे सुरू आहे, मी आपल्याकडे येतोय की सध्याचं जे राजकारण सुरू आहे, आजची राजकीय पातळी थोडीशी घसरली, याची चर्चा वारंवार होते की पातळी सोडून विखारी पद्धतीने नेते एकमेकांवरती टीका करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा प्रकारच्या राजकारणावरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया?
सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे आणि एकमेकावर फार मोठे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, हे आपल्या संस्कृतीला नक्कीच धरून नाही. पण त्याच्यामुळे सर्वसामान्य जो नागरिक आहे, जो मतदार आहे, त्याच्या मनामध्ये आज फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, की माझा नेता कोण आणि माझं भलं करणारं याच्यामधला कोण आहे? प्रत्येक वेळेला जे पक्ष बदलू, जे धोरण चालू आहे, या पक्षातून उडी, त्या पक्षातून उडी, हे सर्व थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य जो माणूस आहे या देशामधला, त्याचा विचार व्हायला पाहिजे. तरच ह्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी राहील या पक्षाची आणि त्या नेत्याची, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नक्कीच. तर क्रेडिबिलिटीचाही प्रश्न आहे. त्यामुळे शाश्वती आणि जनतेचा विश्वास हा अशा ज्या राजकारणाच्या घडामोडी सध्या घडत आहेत, त्यामुळे जनतेचा विश्वास राजकीय नेत्यांवरती आता कमी होतो अशी देखील चर्चा आहे. आपले आवडते मुख्यमंत्री कोण? आतापर्यंतचे महाराष्ट्राच्या इतिहासातले आवडते मुख्यमंत्री कोण? सरांकडे येतोय, कारण सरांनी एकनाथ शिंदे असा उल्लेख केलेला आहे. आवडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. काय नेमकी कारणं आहेत? कुठले गुणविशेष आपल्याला एकनाथ शिंदे यांचे आवडतात? बघा, एक सामान्य माणसाला वेळ देणारा मुख्यमंत्री आहे. सामान्यामधून आलेला आहे, त्यामुळे सामान्यांची परिस्थिती त्यांना जाणीव आहे आणि तो वेळ देतोय, तो तळागाळात पोहोचतोय. म्हणून एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे नाव म्हणून नाही, ती व्यक्ती म्हणून ती तळागाळात पोहोचते, म्हणून एकनाथ शिंदे. बस. अगदी. मी तुझ्याकडे येणार आहे. कुठली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल? एक नाव कुठलंही. अगदी सोपा प्रश्न आहे. नो. ठीक आहे. मी परत काही युवक आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाही, मात्र कुठली अशी महिला मुख्यमंत्री आहे ज्यांना मुख्यमंत्री बनताना पाहायला आवडेल? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. काही कारण सांगू शकाल एखादं महत्वाचं? सुप्रिया सुळे यांचे नेमके कोणते गुण आपल्याला आवडतात? काय विषय? एकतर त्यांचे वडीलच खूप मोठे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे एक संघर्ष करतात असं. संघर्ष ते लहानपणापासूनच बघत आले आहेत. त्यामुळे मला असं एक वाटतं सुप्रिया सुळेंमध्ये ते दिसून येतं की त्या मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेच्या आहेत. सुप्रिया सुळे असं उत्तर मिळालं. तुला काही नाव सांगायचंय? पंकजा मुंडे. पंकजा मुंडे. का आवडतात मला. पण त्यांचं कारण काय? पंकजा मुंडे यांचं कुठलं त्यांचे वडील पण एक पॉलिटिशियन लीडर होते ना, मग त्यांची गुण पंकजा ताई यांच्यामध्ये आले, तर त्या पण पात्र आहे त्याच्यासाठी. मित्रा, तुझं आवडता युवा नेता कोणता? आवडता युवा नेता, यंगेस्ट पॉलिटिशियन? आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे. का? त्यांचं जे नेतृत्व आहे, त्यांनी जे वरळीमध्ये काम केलंय ते उत्कृष्टरित्या केलंय, किंवा त्यांनी असं दाखवलं नाही की आपण युवा असून काय कमी काय केलंय. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनलेलं पाहायला आवडेल? हो. लाडकी बहीण योजना लागू झाली आहे, त्यावरती काय मत आहे? कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे फक्त इलेक्शन पुरतं आहे, नंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही. काय वाटतंय? हे खरंच असं होईल का, की फक्त निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय? निवडणूक तर आहेच, पण तो फंड फक्त महिलांसाठीच ठेवलाय, त्यामुळे तो महिलांच्या उपयोगात येईल असं वाटतंय. म्हणजे महिलांच्या हिताचा निर्णय आहे असं म्हणायचंय. मतदान केले? हो. मतदान करताना पक्षाला पाहून मतदान करता की कुठला वैयक्तिक नेता पाहून मतदान करता? वैयक्तिक नेता पाहून. कारण मी ज्या कल्याण डोंबिवलीमध्ये राहतो, तिकडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांचा. तिथे भले सत्ता कुणाची असो, मग खड्डा मात्र पहिला रस्त्यावरच पडणार. म्हणून ना आम्ही पक्षाकडे पाहत ना, आम्ही लोकांकडे बघूनच मतदान करतो. कुठला असा एक आश्वासक चेहरा वाटतो महाराष्ट्राच्या राजकारणातला? आश्वासक, विश्वासू, शब्दाला पाळणारा असा कुठला नेता वाटतो? राज ठाकरे. राज ठाकरे. आपल्यासोबत काही युवक आहेत, मी त्यांच्याकडे येणार आहे. मित्रा, काय नाव तुझं? चेतन पवार. चेतन पवार. मतदान केले? नाही, अजून वोटर आयडी नाही बनली ना. मतदान आल्याच्या नंतर मतदान करताना प्रामुख्याने कुठल्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून मतदान करणार? एक नव तू मतदार म्हणून, युवक म्हणून नेमकं काय तुझ्या डोळ्यासमोर असेल? पॉलिटिशियन तो पर्टिक्युलर तू लीडर पाहशील का, राष्ट्रीय लेवलचं राजकारण पाहशील का, तो पक्ष पाहशील? नेमका तुझ्या पुढे नेमका मुद्दा काय असणार आहे मतदान करताना? तर मी तर हेच पाहणार की जो आपला नेता आपण निवडतोय तो आपल्या गोरगरिबांसाठी काय करतोय, तो म्हणजे असं काय करतोय की आम्हाला आपलं मदत होईल शिक्षणात, जे फीस वाढते ते कसं कमी करेल तो, किंवा जो आता आपलं मी जिकडे राहतो म्हणजे मी तिकडचं बघणार तर तिकडे मालाडमध्ये खूप ट्रॅफिक असतो, तो ते रस्त्यांना घेऊन तो काय करणार, मी प्रमुखतेने बघणार ते. तुम्ही सांगाल खरी शिवसेना कोणाची? तर आता
सध्या जे आहे चाललंय तर मी तर एकनाथ शिंदेचे शिवसेना बोलणार प्रमुख म्हणजे शिवसेना खरी आहे. कारण जे बाळासाहेबांचे विचार होते ते एकनाथ शिंदेमध्ये दिसतात, पण ते उद्धव ठाकरेमध्ये दिसत नाही. आत्ताच एका मित्राने पण उत्तर दिलं की महाराष्ट्रातला आश्वासक चेहरा राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख. काय सांगाल? नक्कीच आत्ताची जी सिच्युएशन बघतोय आपण यूथ म्हणून, जसं एकाने सांगितलं की जनरेशनला आत्ताच्या पॉलिटिक्समध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मी पण त्याचपैकी होतो की मला सुद्धा काहीच पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नव्हता. मी तसं लॉ करतोय, लॉ स्टुडंट आहे. पण आत्ताची सिच्युएशन बघता खरोखर वाटतं की राज ठाकरेंना एक संधी मिळावी. कारण जो महाराष्ट्रामध्ये चिखल झालेला आहे आणि जो फक्त जातीपातीचा राजकारण करण्याच्या मागे आणि वोट मिळवण्याच्या मागे पळत आहे, मला असं वाटतं राज ठाकरे एकमेव नेता आहे जो मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे राहणारे जे मूल माणसं आहेत त्यांना पहिला अधिकार, त्यांना पहिले नोकरी, हा जर कोणता नेता बोलत असेल तर ते फक्त एकमेव राज ठाकरे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असं वक्तव्य केलं आपण आताच, की म्हणजे नेमकं काय वाटतं, हे चुका कुणाच्या आहेत? 2019 पासून जे मागच्या 5 वर्षात राजकारण होत आहे, आज यांच्यासोबत टीका, उद्या त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून स्टेजवर बसणं, असे प्रकार पाहतोय. विखारी भाषेत पातळी सोडून टीका होते, मात्र नंतर ते एकत्र येऊ शकतात. आणि आता आश्चर्याचा धक्का महाराष्ट्राच्या जनतेला काहीच लागणार नाही, विश्वासार्हता संपून चालले. नेमकं याची काय कारण असू शकतात? काय कारण आहे? कधीपासूनची सुरुवात झाली असं तुला वाटतंय? सोप्या भाषेत सत्ता, पैसा, पॉवर आणि प्रत्येकाला आपापल्या खात्यामधून, आता खरं सांगायचं झालं तर कोणाला समाजकारण करायचंच नाहीये. प्रत्येक जण आपापला फायदा बघतोय, कसे टेंडर निघतील, कसा पैसा वळवता येईल, कशा आपल्या कार्यकर्त्यांना पैसे पोचवता येईल. जे मेन माणसं जे आहेत, जे टॅक्स पेअर आहेत, जे कष्ट करतायत, जे टॅक्स भरतायत, त्यांच्या हाताला किंवा त्यांच्या विकासामध्ये काय पडत नाहीये, ही आत्ताची करंट रियालिटी झालेली आहे. नक्कीच. म्हणजे तुला थोडक्यात असं म्हणायचंय की एकंदरीत आत्ताचं जे राजकारण आहे त्यामध्ये समाजकारण हा विषय काही राहिला नाही, फक्त स्वार्थ, टेंडर, असं ज्या गोष्टी तू मेन्शन केला त्याप्रमाणे. खरंच ते बदलणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद. शुभम. तर नवयुवकांच्या, या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेतोय कारण लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, विधानसभा निवडणुका आता तोंडावरती आहेत. फेवरेट पॉलिटिशियन लीडर कोण? महिला नेत्या फेवरेट, ज्यांना तुला मुख्यमंत्री पाहायला आवडेल? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. कारण सांगशील एखादं काय? त्यांच्या घराणेशाहीमध्येच राजकारण आहे आणि शरद पवारांना पण आपण आधीपासून बघत आलो आहोत की त्यांचं राजकारणातलं व्यक्तिमत्व कसं आहे, तर त्यांनाच. सुप्रिया सुळे. लाडकी बहीण योजना जी आता सुरू झाली, त्याचा लाभ खरंच होतोय का हे फक्त राजकारण सुरू आहे? मला तर असं वाटतं करून की आता जे इलेक्शन आहेत त्याच्यासाठीच फक्त ती योजना काढली अशी. पुन्हा बंद होईल वाटतं का? हो. निवडणुका झाल्या की बंद होईल? म्हणजे जे विरोधक आरोप करतात ते तुला पटतंय? आपलं आणखीन काही विद्यार्थी आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. मतदान केले का मित्रा? वोटिंग केलंय? अच्छा. ज्यावेळी मतदान करशील त्यावेळेस कुठल्या मुद्द्यांना डोळ्यापुढे ठेवून तू मतदान करशील? म्हणजे कुठला राजकीय नेता, काम करणारा नेता, की पक्ष, का राष्ट्रीयकरण? नेमकं काय पाहून मतदान करशील ज्यावेळेस तुला मतदानाचा अधिकार येईल, ज्यावेळेस तू मतदान करशील? एक नव मतदार म्हणून नेमकं तुझ्या मनात काय? त्यांचा कामकाज आधीचा कसा असेल, त्यांचा आधीचा पिरियडचा कामकाज कसा असेल त्या हिशोबाने. त्यांच्या आधीच्या कामाचा परफॉर्मन्स पाहून तू मतदान करशील. म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती काम करणारा पाहून तुला मतदान करायचंय असं तुला म्हणायचंय. सध्या जे पक्ष फुटलेले आहेत त्यामुळे खूप महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. त्यानंतर शिवसेना कोणाची हे वाटतं? म्हणजे शिवसेना, खरी शिवसेना कोणाची, याचं उत्तर मिळालंय का? अजून तर नाही, कारण कन्फ्युजन आहे दोघांमध्ये. दोघांना 50-50 असं म्हणायचंय. स्ट्राईक रेट नुसार तर एकनाथ शिंदे थोडं पुढे दिसत आहेत, मात्र अद्याप विधानसभा निवडणुका बाकी आहेत. मी पुढे जाणार आहे. मतदान करताना नेमका कुठल्या गोष्टींचा विचार करून मतदान करणार? नाही. फेवरेट पॉलिटिशियन लीडर? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. काय कारण आहे? एखादा पॉइंट? त्यांचं काम केलेलं आवडतं मला, म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते खूप चांगलं आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी. लोकशाहीचा संवाद या कार्यक्रमामध्ये आपण नेते मंत्र्यांच्या मुलाखती घेतोय, संवाद साधतोय. त्यांच्या दृष्टिकोनातून नेमकं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन काय ते जाणून घेतोय. मात्र आपण सध्या आपल्यासोबत युवक आहेत, त्यांचं देखील मत जाणून घेतो. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, राजकारणाबद्दल त्यांच्या मनात काय आहे. बातम्या पाहता, न्यूज पाहता? नाही, पॉलिटिक्स आवडत नाही, पण माझा एक क्वेश्चन आहे. येस. जे आपले महाराष्ट्रात जे काही आपले उद्योगधंदे आहेत राईट, ते परदेशात जात आहेत,
परराज्यात जे जात आहेत राईट, मग ते आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे नेते लोक काय करतात राईट, प्रॉफिट लॉस काहीतरी होतंय ना आपलं. नाही, महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. शिवसेना, विशेष करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी देखील या संदर्भात वारंवार आवाज उठवलेला आहे की महाराष्ट्रातले महत्वाचे प्रकल्प हे परराज्यात जात आहेत. आता विरोधक टीका करतायत, त्याला वेगवेगळी कारणं देखील आहेत. हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे. राजकीय नेत्यांना देखील हा जाब विचारणं, कारण आजच्या जे आपण पाहतोय, भारत हा युवकांचा देश आहे. युवक म्हणजे भारताचं भविष्य आहे. मात्र आजच्या युवकांच्या हातामध्ये काहीच रोजगार नाही. बेरोजगारीच्या विळख्यात हा युवक अडकला आहे. रोजगार अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प परराज्यात जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुढे येणार राजकारणात यायला आवडेल का? मला नाही. त्याचं काय कारण? मला राजकारण नाही आवडत. म्हणजे राजकारण नाही आवडत म्हणून राजकारणात येणार नाही? म्हणजे राजकीय नेत्या कुठले आवडते का? महिला नेता किंवा कोण? राजकारणातनं समाजकारणाची काही अपेक्षा आहे की काही राजकारणाचे नेते आहेत आता त्यातनं काही म्हणजे देशाचं भलं होऊ शकतं राज्यात, अशी काही अपेक्षा आहे का? मला तर फक्त एवढंच वाटतं की राजकारण करू नये तर समाजकार्य करावं म्हणजे नेत्यांनी वगैरे ज्यांनी कोणी. आणि तुम्ही मगाशी विचारलं की महिलांसाठीची सुरक्षा हा सध्या आपल्या भारताचाच खूप मोठा प्रश्न आहे. कारण की मंदिरासारखी जागा सुद्धा आता सेफ राहिलेली नाहीये महिलांसाठी. तर ह्यावरती खूप स्ट्रॉंग पाऊल उचलावं असं माझं स्वतंत्र मत आहे. आपला आवडता मुख्यमंत्री कोण? पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण. कारण काय? म्हणजे कुठले त्यांची कारण अशी जी आपल्याला आवडतात? स्वच्छ राजकारणी, स्पष्ट व्यक्तपणा आणि खरोखर महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल यांनी मत मांडलंय, स्वच्छ प्रतिमा, खरोखर महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा माणूस, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. मी तुमच्याकडे येणार आहे. कुठले विद्यार्थी तुम्ही? काय नाव तुझं? माझं नाव सुयश नाईक, MD कॉलेज परेल. प्रॉपर कुठून तू? मी पनवेलचा आहे. पनवेल. बर. मतदानाचा अधिकार आलाय? अजून नाही. बर. मतदान ज्यावेळी करशील त्यावेळेस तुझे काय मुख्य मुद्दे असतील? कुठला पक्ष तुला आवडतो सर्वात? पहिला प्रश्न, तुला कुठला पक्ष आवडतो? एकनाथ शिंदे, शिवसेना. पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना. त्याची कारण काय? जेव्हापासून म्हणजे एकनाथ शिंदे आलेत सत्तेमध्ये खूप सारे चेंजेस बघितलेत, खूप सारे त्यांनी पॉलिसीज वगैरे आणलेत स्टुडंटसाठी, बायकांसाठी, महिलांसाठी. तर ते खरंच खूप एका लेवलवर चांगलं काम करतायत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी. एक प्रश्न की समजा आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एक उमेदवार तुझ्या पनवेलमध्ये उभा आहे, तुला मतदानाचा अधिकार आलाय, मात्र तो उमेदवार विकास कामे करणारा नाही, तर तू मतदान करत असताना ती व्यक्ती पाहशील की एकनाथ शिंदे यांचा पक्ष पाहशील? ती व्यक्ती पाहिजे, कारण मी पनवेलला राहतो त्यामुळे पनवेलला जो डेव्हलप करू शकतो अजून त्याचा ते मी विचार करणार. त्या माणसाचा किंवा त्यावेळेला ते पक्ष माझ्यासाठी मॅटर नाही करणार. खूप छान उत्तर. तुला राजकारणात यायला कधी भविष्यात आवडेल का? नाही. आवडती जर महिला मुख्यमंत्री कुठली असेल महाराष्ट्रामध्ये जिला तुला महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल, असा कुठला चेहरा? नाही, त्यातून नाहीये, बट उद्धव ठाकरे आवडतात मला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री होते त्यांना पुन्हा तुला मुख्यमंत्री पाहायला आवडेल. का आवडतात उद्धव ठाकरे? काही कारण? ते खरे आहेत, त्यांच्यामध्ये खोटापणा नाहीये. आणि जसं त्यांचे वडील राज ठाकरे ते तसेच आहेत, पण त्यांच्यामध्ये भोळापणा जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना ते आता फसवलं गेलं. पण खरे शिवसैनिक तर तेच आहेत. एक महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी की आता आपण म्हणालात सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय अजून प्रलंबित आहे. शिवसेना खरी कोणाची, राष्ट्रवादी, घड्याळ कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, हे प्रलंबित आहे, बरोबर आहे. मात्र सध्या इंडिया आघाडी, महाविकास आघाडीच्या वतीनं वारंवार एक सांगण्यात येत आहे की आता निवडणूक आयोगावरती विश्वास राहिलेला नाही. निकाल काही लागतात. सुप्रीम कोर्ट निर्णय आम्हाला माहित नाही, आम्हाला निर्णय मिळेल म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, पक्षाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की शिवसेना खरी कोणाची, राष्ट्रवादी खरी कोणाची, याचा निकाल हा जनतेच्या दरबारी याचा निकाल लागेल. मग तुम्हाला तो निकाल जर काही वेगळा लागला, सपोज आपल्या म्हणण्यानुसार की समजा अजित पवार यांना राष्ट्रवादी देण्यात आले, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, तरी आपण ती खरी राष्ट्रवादी असं म्हणाल का? अजिबात नाही. कारण राष्ट्रवादीची निर्मिती ज्या माणसाने केली आहे, ज्या माणसाने त्या पक्षासाठी खस्ता खाल्लेली आहे, ज्या माणसाने तो पक्ष उभा केलेला आहे, जनतेच्या मनात तोच माणूस राहणार. हा जो काय प्रकार झालेला आहे ही लबाडी झाली आहे आणि ह्या लबाडीला वाच्यता फुटणार. जनतेने ऑलरेडी लोकसभेत कौल दिलेला आहे. लोकसभेत जे खासदार निवडून गेलेले आहेत, हा तुम्ही कौल बघाल, जर तिकडचा वोटिंग पर्सेंटेज बघाल, लोकांना हा जो आगाऊपणा झालेला अजिबात आवडलेला नाही. आता एक मूळ मुद्दा 2019 नंतर आपण पाहतोय मागच्या 5 वर्षामध्ये काय झालं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार पहाटेचा शपथविधी झाला, राजीनामा दिला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, ते सरकार कोसळलं,
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. थोडक्यात काय, काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस या सर्वांनी सत्ता भोगली. मग हे असं वाटत नाही का की हे सगळं सत्तेसाठीच फक्त चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत? मनसे एक अपवाद वगळा, मनसेला सध्या या टर्म मध्ये सत्ता मिळेल नाही. काय सांगाल यावरती, काय चाललंय नेमकं? हा जो काय प्रकार चाललेला आहे त्याने जनतेला एक गोष्ट कळते की आपला जो टॅक्सचा पैसा आहे ना, तो टॅक्सचा पैसा गैरमार्गाला जातोय. आमदारपुटी जो काय प्रकार होतो, निवडणुका जिंकलेल्या आमदारांना फोडण्याचा जो काय प्रकार होतो, काही ठराविक राजकारणी त्यांचे गैर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या प्रकारे व्यवहार होतो, हा जो मी ॲक्च्युली ऑन माईक बोलू शकत नाही तर तो प्रकार जनतेने पाहिलेला आहे. म्हणजे ह्या लोकांचे कल कसे, कालपर्यंत त्यांना चक्की पिसिंग म्हणणारे आज एकदम बाजूला मांडीवर बसून हसत खेळत चाललेले आहे. लोकांना नाही आवडलं ते. आणि मी काही एखाद्या कुठल्या पक्षाचा इथे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे. मला जसं वाटेल तसं योग्य मी निर्णय घेतो. जर भाजपने माझ्यासाठी जर चांगलं काम केलं तर मी नक्की भाजपला वोट देणार. जर राष्ट्रवादीने माझ्यासाठी चांगलं काम केलं तर मी राष्ट्रवादीला मत देणार. पण नीतिमत्ता मी धरून चालणार. अगदी म्हणजे थोडक्यात बैलगाडी भरून पुरावे असल्याचं वारंवार सांगण्यात आलं, बैलगाडी भरून पुरावे, मात्र त्यानंतर तेच पक्षात गेले. या संदर्भात देखील आपला आक्षेप होता. चिक्कीचा देखील विषय आपण काढलाय. तर सध्या लोकशाहीचा संवाद हा कार्यक्रम आपण पाहतोय, ज्यामध्ये मंत्र्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन होणार आहे. तर सर्वांच्या मुलाखती, त्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकासाचं विजन काय आहे आपण या संदर्भात माहिती करून घेत आहोत. त्या नेत्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती पाहत आहोत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठल्या गोष्टी करणं सध्या अत्यावश्यक आहे, जेणेकरून महाराष्ट्राचा विकास होईल, शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल होईल. ही चर्चा तर सुरू राहणार आहे. मंत्र्यांची मुलाखती देखील होणार आहेत. थोड्याच वेळात दीपक केसरकर यांचंही आगमन होणार आहे, जे शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही आगमन होणार आहे. तर त्या दरम्यानच आपण नवयुवक जे मतदार आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये काही पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत, त्यांचा नेमका कल काय आहे, त्यांची नेमकी भूमिका आहे, त्यांच्या मनातला आवडता मुख्यमंत्री, आवडती महिला मुख्यमंत्री, आवडता युवा नेता, मतदान का करायचं, या संदर्भात एक सखोल अशी चर्चा केलेली आहे. तर थोड्या वेळाच्या ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. धन्यवाद. नेत्यांच्या मंत्र्यांच्या मुलाखती पाहतोय, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाचं विजन काय हे पाहतोय. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे. मराठी भाषा मंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचंही आगमन होणार आहे. त्यांच्या माध्यमातून नेमकं महाराष्ट्राचं विकासाचं विजन काय ते आपण जाणून घेणार आहोत. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे. मात्र तुर्ताच 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ शकता, टी टाइम ब्रेक. 10 मिनिटांनंतर मात्र सर्वांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा आपल्या जागेवरती स्थानार्पण व्हावं, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या व्यस्त आणि धावत्या शेड्यूलमधून वेळ काढून आपल्यासाठी येत आहेत. इथे त्यांना संवाद साधायचा आहे. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा आपल्या जागेवरती स्थानार्पण व्हावं.